नमस्ते आणि या सत्रामध्ये आपले स्वागत आहे. संगणक हे बायनरी वापरून बेरीज आणि वजाबाकी कशी करतात याचा आपण कधी विचार केला आहे का? आज ॲडर सबट्रॅक्टर एक्सप्लोजर करूयात आणि ते कसे कार्य करते ते समजून घेऊयात. आपण ही संकल्पना वापरून सर्किटची कन्स्ट्रक्शन देखील पाहूयात. उद्दिष्टे या सत्राच्या शेवटी आपण हे करू शकाल. ॲडर कम सबट्रॅक्टरच्या कन्स्ट्रक्शनसाठी लागणारी टूल्स, इक्विपमेंट आणि मटेरियल्सची यादी करा आणि ॲडर कम सबट्रॅक्टर IC74LS83 वापरून 4 बिट बायनरी ॲडर सर्किट कन्स्ट्रक्ट करा आणि रिझल्ट पडताळा. आपण आपले सर्किट असेंबल सुरू करण्यापूर्वी आपल्याकडे सर्व आवश्यक टूल्स, इक्विपमेंट आणि मटेरियल्स असल्याची खात्री करूयात. तुम्हाला खालील टूल्स आणि इक्विपमेंट आवश्यक असतील, जसे की डिजिटल ट्रेनर किट 1 संख्या, प्रोबसह डिजिटल मल्टीमीटर 1 संख्या, वायर स्ट्रिपर 1 संख्या आणि ट्विझर 1 संख्या. आपल्याला खालील मटेरियल आणि कॉम्पोनंट्सची देखील आवश्यकता असते, जसे की IC74LS83 16 पिन 1 संख्या, IC7486 14 पिन 1 संख्या, हुकअप वायर आवश्यकतेनुसार आणि डेटा शीट ICसाठी. ॲडर कम सबट्रॅक्टर म्हणजे काय? बायनरी संख्यांची बेरीज आणि वजा करण्यासाठी ॲडर कम सबट्रॅक्टरचा वापर केला जातो. हे एकमेकांशी समांतर कनेक्ट केलेल्या फुल ॲडर्सपासून बनलेले असतात. एका फुल ॲडरचा सी आउट हा दुसऱ्या बेरीजच्या सी इनशी कनेक्ट केलेला असतो, जो बेरीज आणि वजाबाकीची प्रक्रिया वाढवतो. बेरीज करताना कंट्रोल सिग्नल जाणून-बुजून खालच्या स्थितीत ठेवला जातो. म्हणून बायनरी क्रमांक B7 B0 पासून कंट्रोलर इन्व्हर्टरमधून XOR गेटद्वारे कोणताही चेंज न करता जातो. फुल ॲडर्स नंतर योग्य आउटपुट सम तयार करतात. उदाहरणार्थ, समजा बेरीज होणारे अंक प्लस 125 आणि 189 आहेत. नंतर A7 ते A0 बरोबर 011111101 आणि B7 ते B0 बरोबर 10111101. बेरीज दरम्यान कंट्रोल इनपुट बरोबर 0 असल्याने LSB कॉलममध्ये कॅरी इन 0 आहे. आता या प्रक्रियेसाठी वापरला जाणारा IC पाहूयात. 74LS83 हे कॅरी आउट वैशिष्ट्यासह एक वेगवान 4 बिट फुल ॲडर IC आहे. यामध्ये एका पॅकेजमध्ये 4 स्वतंत्र फुल ॲडर सर्किट्स असतात. सामान्यतः अंकगणित ऑपरेशन्ससाठी वापरल्या जातात. आवश्यक असल्यास एकापेक्षा जास्त ICs 4 पेक्षा जास्त टप्प्यांसाठी कनेक्ट केले जाऊ शकतात, ज्याला निबल ॲडर म्हणून ओळखले जाते. आता IC7483 वापरून 4 बिट बायनरी ॲडर सर्किटचे कन्स्ट्रक्शन आणि टेस्टिंगच्या प्रक्रियेत जाऊयात आणि रीडिंग्सची सारणी बनवूयात. त्यात पुढील चरणांचा समावेश असतो. ते असे आहेत. स्टेप 1. कॉम्पोनंट्सची तपासणी करा आणि ब्रेडबोर्ड सेट करा. स्टेप 2. दोन्ही IC पॉवर पिन +5 व्होल्ट आणि ग्राउंडशी कनेक्ट करा. स्टेप 3. इनपुटसाठी वेगवेगळ्या लेव्हल्ससाठी स्विच अटॅच करा. स्टेप 4. ICचे दोन्ही आउटपुट रेझिस्टर्सद्वारे एका LEDला कनेक्ट करा. स्टेप 5. स्विच टॉगल करून सर्किट टेस्ट करा आणि स्टेप 6. रीडिंगचे निरीक्षण करा आणि रेकॉर्ड करा. आता प्रत्येक चरण तपशीलवार पाहूयात. सावधगिरीचा शब्द. मागील एक्सरसाइजमध्ये चर्चा केलेल्या सर्व सुरक्षितता मानकांचे अनुसरण करा आणि प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी याची खात्री करा. एकदा आपण रेडी झाल्यावर सर्व आवश्यक कॉम्पोनंट्स कलेक्ट करा आणि ते चांगल्या कामाच्या स्थितीत असल्याची खात्री करण्यासाठी चेक करा. यामध्ये 7483 आणि 7486 IC दोन्ही समाविष्ट आहेत. डिजिटल ट्रेनर किट, ज्यामध्ये ब्रेडबोर्ड, पॉवर सप्लाय, टॉगल स्विचेस, रेझिस्टर्स आणि LED समाविष्ट आहे. हे कार्य करण्यासाठी डिजिटल ट्रेनर किट आणि डिजिटल ट्रेनर किटवरील सर्व आवश्यक विभाग तपासा. तसेच 7483 आणि 7486 ICच्या ब्रेडबोर्ड आणि कंट्रोल टॉगल स्विच, रेझिस्टर आणि LED दोन्हींची अटींची खात्री करा. तुमच्याकडे सर्व काही मिळाल्यावर ब्रेडबोर्डवर दोन्ही IC घट्टपणे माउंट करा. संदर्भासाठी आपण सर्किट डायग्राम वापरू शकता. डिजिटल ट्रेनर किटचा +5 व्होल्ट ब्रेडबोर्डच्या पॉझिटिव्ह टर्मिनलशी कनेक्ट करा. पुढे IC7483 चा 5वा पिन पॉवर सप्लायला कनेक्ट करा.
IC 7486चा 14वा पिन +5 व्होल्ट सप्लायसह कनेक्ट करा. नंतर IC 7483चा पिन नंबर 12 ग्राउंडशी कनेक्ट झाला आहे याची खात्री करा. आणि पिन क्रमांक IC 7486चा 7 ग्राउंडशी कनेक्ट करा. ट्रेनर किटचे ग्राउंड ब्रेडबोर्डच्या निगेटिव्ह टर्मिनलशी कनेक्ट करा. इनपुट्सकडे जा. टॉगल स्विचेस S1 ला डेटा इनपुट A3 ला पिन नंबर 1 वर कनेक्ट करा. S2 ते डेटा इनपुट A2 ला पिन नंबर 3 वर. S3 ते डेटा इनपुट A1 वर पिन नंबर 8 आणि IC 7483च्या पिन नंबर 10 वर डेटा इनपुट A0 ला S4. S5 ला पहिल्या पिनची स्विचेस देखील कनेक्ट करा. S6 ला चौथ्या पिनवर स्विच करा. S7 ला 9व्या पिनवर स्विच करा. आणि IC 7486च्या 12व्या पिनवर S8 स्विच करा. IC 7486चा दुसरा, 5वा, 10वा आणि 13वा पिन एकमेकांशी कनेक्ट केलेला असतो. आणि मोड सिलेक्टर स्विच S9 शी कनेक्ट केलेला असतो, जो 7486च्या पिन 2 शी कनेक्ट केलेला असतो. आणि तोच IC 74LS83च्या 13व्या पिनशी कनेक्ट केला गेला पाहिजे. आता IC 7486च्या पिन 3, 6, 8 आणि 11 मधून मिळालेले आउटपुट IC 74LS83च्या पिन 16, 4, 7 आणि 11 ला अनुक्रमे ऑपरँड B इनपुट्स B3, B2, B1, B0 प्रमाणे कनेक्ट करा. अंतिम आउटपुट उदाहरणार्थ S4, S3, S2, S1 आणि Cout हे IC 74LS83च्या 15, 2, 6, 9 आणि 14 पिनमधून मिळवले जातात. ट्रुथ टेबलमध्ये दर्शविल्याप्रमाणे आपण टेस्ट कराल त्या लॉजिक लेव्हल्सनुसार स्विचेस 5 व्होल्ट हाय लॉजिकसाठी आणि 0 व्होल्ट लो लॉजिकसाठी दरम्यान टॉगल होऊ शकतात याची खात्री करा.
हे आपल्याला आपल्या 4 बिट बायनरी ॲडर सर्किटचा रिझल्ट स्पष्टपणे पाहण्यास मदत करेल. आपण पॉवर अप करण्यापूर्वी आपले असेंबल सर्किट चेक करा. सर्व काही तपासले असताना 5 व्होल्ट DC सप्लायवर स्विच करा. आता आपण उदाहरण घेऊन सर्किटची पडताळणी करू शकतो. बेरीज करण्यापूर्वी सिलेक्शन मोड इनपुट लो स्थितीत असल्याची खात्री करा. आता 9 आणि 10 अशा 2 4 बिट्स संख्या घ्या. इनपुट A साठी बिट पोझिशन नियुक्त करा. A3 1, A2 0, A1 0, A0 1. इनपुट B साठी बिट पोझिशन्स नियुक्त करा. B3 1, B2 0, B1 1, B0 0. बेरीज केल्यानंतर प्राप्त झालेला रिझल्ट 19 म्हणजे 10011 आहे. LEDच्या स्थितीचे निरीक्षण करून निकालाची पडताळणी करा. हे आपल्याला या सत्राच्या समाप्तीकडे घेऊन आले आहे. या सत्रात आपण शिकलो ॲडर कम सबट्रॅक्टरच्या कन्स्ट्रक्शनसाठी लागणारी टूल्स आणि मटेरियल्स आणि ॲडर कम सबट्रॅक्टर IC 74LS83 वापरून 4 बिट बायनरी ॲडर सर्किट तयार करणे आणि परिणाम पडताळणी करणे. पाहण्यासाठी धन्यवाद. आपण पुढील सत्रामध्ये लवकरच भेटूयात.